आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई, काय झालं? काही विसरलात का की काही राहिलं? It's none of your business, okay? You're right. विसरलोच तुला वॉर्न करायला. You know what, आराध्या देसाई, तुला जर असं वाटत असेल की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, तुझ्या मनात कुठले विचार आहेत, हे आम्हाला कळत नाही, तर you're wrong. सो स्वप्नातही आम्हाला हरवण्याचा विचार करू नकोस, कारण आमचं तुझ्या विचारांवर बारीक लक्ष आहे. बारीक. झालं? मला नव्हतं माहित तुम्ही मला एवढ्या घाबरता. सतत माझाच विचार करत असतात ना. पण एवढा विचार करू नका माझा, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. तो तर होतोच आहे आणि होणारच. जोपर्यंत तू या घरात आमच्या समोर आहेस, आम्हाला त्रास तर होणारच. बरं आराध्या, आम्हाला जेवढा त्रास होतोय ना, त्यापेक्षा जास्त त्रास आम्ही तुला देणार आहोत. डू यू अंडरस्टँड? नो 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 नो, हॅलो, नको फार विचार करूस, कारण यशोधरा सरनाईक काय करू शकते, कुठल्या थराला जाऊ शकते, याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. हॅलो वसुधा ताई, अनुष्का रत्नपारखी बोलते. God, this smell. इतका वेळ झाला पेस्ट कंट्रोल करून, याचा काही वास जात नाहीये घरातला. डोकं फिरलंय माझं या वासाने. God, it is so irritating. थोड्या वेळाने सगळं होईल नॉर्मल. आजी, आपण हवं तर रूम फ्रेशनर मारून घ्यायला सांगूया. थांब नम्रता, ते रूम फ्रेशनर जरा मारून घ्या. एक्सक्यूज मी. हॅलो, या यशोधरा सरनाईक बोलते. ममा नेहमी आपल्याला म्हणतात ब्रेकफास्ट टेबलवर नो फोन्स, आणि आज बघ स्वतः. अरे असेल त्यांचं काहीतरी महत्वाचं. मग आपले फोन कामाचे नसतात का? ते काय तुझं? व्हॉट? ओके, नाही नाही, आम्ही आहोत ना. या, आम्ही येऊ. ओके. काय झालं मम्मा? काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालं मम्मा? तुम्ही एवढ्या सिरियस का दिसतायत? काय ग, काय झालं? यशोधरा बोल ना काहीतरी. कोणाचा फोन होता? काय झालंय? ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांना कसं सांगू ते कळत नाही आम्हाला. यशोधरा, सांगशील का काय झालंय? कुणाचा फोन होता? मम्मा प्लीज बोला, आम्हाला टेन्शन येते सगळ्यांना. आम्हाला ना बेस्ट एंटरप्रेन्योर म्हणून अवॉर्ड डिक्लेअर झालाय. अगो,
कमाल करतेस. कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा. थँक्यू माय डार्लिंग. काय ग, काय मस्करी आहे यशोधरा ही? हा, कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा. आम्ही किती प्राऊड फील करतो माहितीये की आम्ही द यशोधरा सरनाईकची मुलं आहोत. काय अक्षय? खरंच मम्मा, तुमच्या या सगळ्या अचिव्हमेंट्स बघून आम्हाला दोघांना खूप इन्स्पिरेशन मिळतं. तुमच्यासारखं काम करावं, तुमच्यासारखं सक्सेसफुल व्हावं, हीच आमच्या दोघांची इच्छा आहे. यू आर द बेस्ट मम्मा. अभिनंदन यशोधरा, खूप सारं अभिनंदन. थँक्यू आई, थँक्यू सो मच. खरंच मुलं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तू माझी मुलगी आहेस याचा खूप खूप अभिमान वाटतोय मला आज. थँक्यू आई, थँक्यू सो मच. यशोधरा, फार पूर्वीपासून आपले विचार तसे कधी एकमेकांशी जुळले नाहीत. तुझी मतं कधी मला पटली नाहीत, पण पूर्वीपासून बघत आलोय तुझी कामाबद्दलची जिद्द, चिकाटी. यशोधरा, त्याच्याच तर प्रेमात पडलो मी. आणि हा पुरस्कार तुला मिळणार याची खात्री होती मला, आणि तो पुरस्कार तुला मिळाला. कॉंग्रॅट्स. वाव, आय एम फ्लॅटर्ड. थँक्यू अरविंद, थँक्यू. ताई, खूप खूप अभिनंदन ताई. थँक्यू ताई, संजय. इतकी आनंदाची बातमी मला पत्रकारांना कळवायला हवी. अरे त्यात कळवायचं काय आहे? अरे ज्या संस्थेकडून मिळते ते लोक कळवतील. नाही ताई, मी कळवतो. बरं. मम्मा, कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं तर तुम्ही इतकं काम करताना तुम्हाला एक नाही असे 1000 पुरस्कार दिले पाहिजे. थँक्यू डार्लिंग. खरंच मला खूप छान वाटतंय. खूप खूप अभिनंदन मम्मा. खूप छान वाटतंय ना, सगळे तुमचं असं कौतुक करताय. पण मी आहे तुमच्या बरोबर, तुमच्या आनंदावर मिठाचा खडा घालायला आणि तुमचं तोंड कडू करायला. थँक्यू सुनबाई, थँक्यू सो मच. यशोधरा सरनाईक, मी आले. वसुधा कारखानीस इथे? काय झालं यशोधराबाई? अहो, कमीत कमी मला आत तर बोलवा. तुमच्या दारात आलेल्या पाहुण्याचं स्वागत तुम्ही असंच करता का? मॅडम सॉरी, पण मी तुम्हाला ओळखत नाही. कोण आहात आपण? अहो, आता माझी ओळख मी स्वतःच कशी काय करून देणार, नाही का? पण एक मिनिट, हा, मी कोण आहे, इथे कशासाठी आले, हे या यशोधराबाईंना चांगलंच माहितीये. खूप चांगलं ओळखतात या मला, हो की नाही यशोधराबाई? एक मिनिट. सगळ्यात आधी तुमचं ते यशोधराबाई यशोधराबाई बंद करा. सो डाऊन मार्केट. आणि यु नो व्हॉट, यशोधरा सरनाईक होता. आमच्या ऑफिसमध्ये आमच्या घरी खूप लोक येतात मदत मागायला. आम्ही खूप लोकांची मदत करतो. प्रत्येकाचा चेहरा लक्षात नाही ठेवू शकत. अगं बाई, हे लक्षातच आलं नाही माझ्या. नाही म्हणजे माझ्यासारखेच इतरही असतीलच की, ज्यांना लुबाडून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या जागा तुम्ही स्वतःच्या नावावर करून घेतल्या असणार, नाही का? अहो, जागाच कशाला, एखाद्याच्या घरात घुसून त्याच्यावर बळजबरी करून त्याचं घर सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतलं असेल, हो ना? अरे मॅड, काय बोलताय तुम्ही? हे बघा, आमचा मूड ना खूप चांगला आहे, तो स्पॉइल करू नका. जस्ट लीव. मी इथे येताना कुणाची परमिशन घेऊन आले नव्हते, तेव्हा इथून जाताना सुद्धा मी स्वतःच्या मर्जीनेच जाणार. बाकी छान, घर छान आहे. तुमचंच आहे ना? की एखाद्याला फसवून स्वतःच्या नावावर करून घेतलंय? हं? एक मिनिट बाई, तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला कळतंय का? द यशोधरा सरनाईक आहेत त्या. तुम्ही काय वाटेल ते बोलताय? मी वाटेल ते बोलतेय?
यशोधराबाई, अहो सांगा याला, मी हे का आणि कशासाठी बोलते सांगा. नाही मी सांगू? ठीक आहे, मीच सांगते. त्याचं काय ना, तुला माहित नाहीये काय अधिकार होता यांना माझ्यावर अत्याचार करून माझी जागा स्वतःच्या नावावर करून घ्यायचा. अरे तुझ्या आईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तू मला सांगतोयस मी वाटेल ते बोलते म्हणून. हो बाई, तुम्ही काय बोलताय? हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. यशोधरा असं का करेल? हाव, पैशाची हाव. पैशासाठी ही बाई कुठल्याही थराला जाऊ शकते. स्वार्थ साध्य करण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकते ही बाई. मी माझी जमीन तिच्या नावावर करून देणार नाही हे समजल्यावर अतोनात छळ केला हिने माझा. मला बांधून ठेवलं उपाशी आणि एवढ्याला मी बदले नाही तर मला शॉक दिले. मला वेड ठरवलं आणि माझ्या हक्काची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. मॅडम, एक मिनिट. मामा असं काही करूच शकत नाही. आमचा सगळ्यांचा विश्वास आहे मामांवर. मला माहिती आहे माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, खात्री होती माझी. कारण शेवटी तुम्ही या यशोधराबाईंची मुलं, तेव्हा त्यांच्या पावलावरच पाऊल टाकणार नाही का? आणि म्हणूनच मी सगळे पुरावे माझ्याकडे गोळा केलेत. मी वेडी आहे असं सांगणारा तो डॉक्टर, तो सुद्धा आता खरं बोलायला तयार झालाय. कळलं? यशोधरा, हे काय आहे सगळं? हा आई, काय तू या बाईच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवतेस? अगं नाटक आहे ती सगळी, खोटं बोलते ही बाई. अशा बायकांना ओळखते मी. यु नो व्हॉट, आम्हाला कळतंय पैसा हवा आहे ना तुम्हाला, त्यासाठीच येतात तुमच्यासारख्या बायका. अगं आई ब्लॅकमेलर आहे, बिकॉज शी नोज खूप पैसे आहेत आमच्याकडे. आणि आता आम्ही बदत नाही म्हटल्यानंतर मग हे असं काहीतरी इथे येऊन खोटं नाटं सांगते ही बाई. मुळात आम्हाला कळत नाही तुम्हाला आत कोणी येऊ दिलं? सिक्युरिटी कुठे? हा अक्षय, श्रेयस, पहिले या बाईला बाहेर काढा, बाहेर काढा. सिक्युरिटी, हे इथे चालणार नाहीये. हे तुमचं जे खोटं नाटक आहे हे इथे कोणी ऐकणार नाहीये, कोणी बळी पडणार नाही, कोणी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. डू यू अंडरस्टँड? माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेव अगर न ठेव, पण सत्य एक ना एक दिवस सगळ्या जगासमोर येणारच. हे बघा, खूप झालं तुमचं, आम्ही खूप ऐकून घेतलं. आता आम्ही मम्मांविरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही. हो, आजच त्यांना उत्कृष्ट उद्योजिका म्हणून अवॉर्ड डिक्लेअर झालाय. त्या तुम्ही म्हणताय तसं वागल्या असत्या तर त्यांना हा अवॉर्ड मिळालाच नसता ना. बरोबर आहे तुझं. मोठ्या उद्योजिका, मोठा पुरस्कार मिळाला नाही, मग आता ह्यांचा सत्कार व्हायलाच हवा. मी करणार आहे तो सत्कार. एक मिनिट. हा मम्मा, मम्मा, अहो काय करताय तुम्ही?
काय झालं यशोधराबाई? अहो बोला काहीतरी, गप्प का, बोला ना. ममा यांना सांगा हे जे काय बोलतायत ते सगळं खोटं आहे. ममा प्लीज सांगा यांना. अरे त्या काय बोलणार, त्यांच्या चेहऱ्याकडे बघ. खरं काय खोटं काय सगळं कळेल तुम्हाला. ममा काय खरं काय खोटं प्लीज बोला काहीतरी. खूप बोलताय तुम्ही, इनफ. मान्य, तुमची जमीन आम्हाला हवीच होती ॲट एनी कॉस्ट. आमच्या बिझनेससाठी प्राईम लोकेशन. त्यासाठी आमच्या ऑफिसमधून तुम्हाला खूप फोन गेले, थोडं प्रेशराईजही केलं असेल. पण रिक्वेस्ट पण करत होतो आम्ही, ऑफरही दिली, पैसे ऑफर केले, बंगलो ऑफर केला, पण तुम्ही जमीन सोडायलाच तयार नव्हता. म्हणून तुम्ही माझ्या मागावर गुंड पाठवलेत, आम्हाला धमकवलं, जबरदस्ती करून माझ्याकडून सह्या करून घ्यायचा प्रयत्न केला. आणि या सगळ्याला मी बदले नाही म्हणून माझे हातपाय बांधून मला इलेक्ट्रिकचे शॉक दिलेत. मला वेड ठरवण्याचा प्रयत्न काय, मला वेड ठरवलं तुम्ही आणि असायलम मध्ये पाठवलं. आणि हे सगळं कशासाठी? तर माझी जागा जी तुम्हाला आवडली होती ती एनी कॉस्ट तुम्हाला तुमच्या नावावर करून हवी होती, म्हणूनच ना. काय यशोधरा, अगं हे सगळं भयंकर आहे. तू एवढ्या खालच्या थरात जाशील असं वाटलं नव्हतं का मला. हे काय पर्सनल थोडीच होतं, इट वॉज ऑल अबाउट बिझनेस. हो तुम्हाला काय कमी आहे? हो काय कमी आहे तुम्हाला? माझी जागा मिळवली नसती तर काय बिघडणार होतं तुमचं? तुमच्या मनात आलं असतं ना तर तुम्ही कुठलाही प्लॉट विकत घेऊ शकला असता. पण नाही, तुम्हाला पैशाचा माज आहे आणि अहंकार आहे की माझ्या पुढे कोणी बोलूच शकत नाही. आणि तुमच्या विरुद्ध जर का कोणी गेला तर त्याचे काय परिणाम होतात हे जगाला दाखवून द्यायची हौस आहे. स्वार्थापुढे तुम्हाला काही दिसत नाही. ममा हे सगळं खूप विचित्र आहे. तुम्ही कोणाच्या जीवाशी नाही, या सगळ्यांवर माझा विश्वास नाहीये. एक मिनिट अक्षय, आम्ही मान्य केलं ना, ती जमीन आम्हाला हवी होती, येस. पण दॅट्स द पार्शियल रियालिटी, अर्ध सत्य. जमीन आम्हाला हवी होती, पण त्यापुढचं या बाई जे काय बोलतायत, आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट. आय एम नॉट पार्ट ऑफ इट. नाही, जरी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तरी तुम्हीच सांगा, तुमचं माझं बोलणं झालं कधी? तुम्हाला किडनॅप करायला आम्ही आलो होतो, तुम्हाला बांधून ठेवलं तेव्हा आम्ही होतो. आम्ही टॉर्चर केलं, आम्हीच ऐक केलं, आम्ही तुम्हाला हाताला धरून मेंटल असायलम मध्ये घेऊन गेलो. बोला ना, वॉज आय देअर? स्पीक अप. तुम्ही प्रत्यक्ष तिथे नसलात तरी ती माणसं तुमचीच होती ना. त्यांना तुम्हीच सांगितलं होतं मला टॉर्चर करायला. आम्ही काही केलेलं नाही. येस, ऑफिस मधून त्यांना प्रेशराईज केलं गेलं होतं. इनफॅक्ट ही जबाबदारी आम्ही संजयवर सोपवली होती. या राईट संजय? हो ते मी. ऑफकोर्स. अरे आम्ही तुला सांगितलं होतं की त्या बाईंची जमीन कसंही कर पण आमच्या नावावर कर, आपल्या बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण आम्ही सांगितलं होतं मारायला. या बाईनं मारलं, तू टॉर्चर केलं त्यांना. तू शॉक दिले त्यांना. व्हॉट इज दिस संजय? डू यू इवन रिअलाइज तू जे काय केलंस त्यामुळे या बाईंना मेंटल असायलम मध्ये जावं लागलं. आज नाही ते आरोप करतायत त्या माझ्यावर तुझ्यामुळे. नाही ताई, हे काम मी गजाला दिलं होतं आणि गजाला असं काही करायला मी सांगितलं नव्हतं. मी फक्त त्याला एवढंच सांगितलं होतं की त्या पेपरवर सह्या घेऊन ये या बाईच्या. पण तो असं काही करेल याची मला कल्पना नव्हती. संजय, बस झाली तुमची नाटकं. अहो अजून किती खोटं बोलणार आहात यशोधराबाई? तुम्हाला कंटाळा येत नाही का? हो
असं खोटं वागून? मॅडम मॅडम, ज्या माणसांनी तुम्हाला त्रास दिला ती माणसं ममानीच पाठवली आहेत, असा काही पुरावा आहे तुमच्याकडे? बरोबर बोलतोयस तू श्रेयस. ओ बाई, आम्ही आमच्या ममांविरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. आणि खरं खोटं काय ते इथल्या इथे आजच समोर आलं पाहिजे. संजय मामा, ते काम तुम्ही कोणाला सोपवलं होतं? गजाला. मग त्यांना आत्ताच्या आत्ता इथे हजर करा, नाहीतर त्यांना कॉल करा, म्हणजे त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष खरं काय ते कबूल होईल. नंतर करतो. नाही, आत्ताच त्यांना कॉल करा. आणि हो, कोणी कोणालाही फोन करायचा नाही, म्हणजे त्यांनी खोटं बोलायचा प्रश्नच येत नाही.